तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता बसेल होतो, रील पाहत होतो. तर रीलमध्ये ट्रॅक्टरची रील आली. त्याच्या चाकाला जे नावं राहता ते नावं पांढऱ्या पेंटनी हायलाईट करेल होते. तर आता आपण घरी कलर पडेल होता, तर आता मी बी करून पाहत होते कसं. तर आपला स्वराज 724 चे आता जे एक्सपेरिमेंट करून पाहू. सक्सेस झालाच झाला, नाही तर मग मार काय धंदे. पण तरी रिक्स घेऊ, पाहू आता जसं होईन तसं. तर मी टायर वगैरे धुवून घेतलं. हे पहा, हे नाव रंगवणं आहे आपल्याला, आयुष्यमान. आणि इथं CEAT हे एक, आणि हे नंबर, आणि हा ॲरो. पाहू आता कलर वगैरे तर काढणार. पहा आता तुम्ही, रंगवायला सुरुवात करू. तर करू आता सुरुवात. पहिलं आयुष्यमान रंगू. चुकलं घेतलं तर त्यासाठी आधीच हे करून घेऊ. करू सुरुवात. तर आयुष्यमान झाला. आता अजून नंबर आणि ते राहिलं, आणि आभाळ बी आलं. तर चला, मी तुम्हाला हे बंद झाल्यानंतर भेटतो. कटकट रंगवून घेतो आधी. तर हे पाहू शकता, आता एक टायर कंप्लीट झालं. तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आता खाली आपल्याजवळ काही चाबी नाही, चाबी पप्पान संग नेली, म्हणून ते जाग्यावरच आपल्याला लेखन लागू राहिलं. पण जाग्यावर म्हणलं तरी फिनिशिंग बरोबर आली का.
तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कलर कसा बसला. तर आता पुढच्या टायर अजून एक टायर झालं, अजून 3 टायर राहिले. तर आभाळ बी आलं. इकडे टायर राहिले करायचे. इकडे टायराचं फक्त एकच नाव खाली आहे, पाहू बाकीचे. आणि याचं बी एक नाव खाली आहे. तर हे टायर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. डायरेक्ट पहा, कलर बी एक नंबर बसला. आता एक एक करून पलीकडे बी टायर आणि हे बी टायर कंप्लीट करून घेतो, मगच तुम्हाला दाखवतो फायनल लुक. तर मी आता नेमकेच टायर धुतले, तर माझ्या लक्षात एक आलं की जे कंपनीकडून टायर फिटिंग येले, तर हे पहा इथं नाव इंग्लिशमध्ये नाही हां बाहेरून, आणि इकडच्या साईडला मराठीमधून आहे. हे पहा मराठीमधून आहे, आणि सेम मागं बी तसंच आहे. हे पहा इथं आयुष्यमान इंग्लिशमध्ये आहे आणि पलीकडच्या साईडला मराठीमध्ये. तर हे आता असं काय कंपनीकडूनच असं येईल. तर पाहू जे होईल ते रंगून टाकू तसं पलटी मग नंतर हे केल्यानंतर पाहत बसू. तर चला भेटतो तुम्हाला सारे हे केल्यानंतर. तर मित्रांनो, आता सर्व टायरांना कलर करून झालेलं आहे, चारी टायरांना. तर इतकं मस्त वाटायला लागलं. तर आता तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. 1 2 3. तर पहा ट्रॅक्टरचा फायनल लुक असा येतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं. तर मला तर लय आनंद व्हायला लागला, कारण की मी माझ्या स्वतः हातानं हे पेंट केलं. जरासं उकाचूक झाली पण कवर झाली ती. तर हे पाहू शकता आयुष्यमान, आणि हे त्याचा टायराचा नंबर 11-2-24 आणि CEAT, आणि हा बाण पाहू शकता. पुढच्या टायरावर बी सम्राट 50015 CEAT हा टायराचा फायनल लुक इकडच्या टायरात दाखवतो. तर इकडच्या टायरावर मराठीमध्ये लिहिले सम्राट. तर हे पहा सम्राट, इथं 50015, तर CEAT. तर हे पहा टायराचा फायनल लुक. तर आता आलो आपण शेवटच्या टायरावर. तर हे पहा टायराचा फायनल लुक कसं वाटतं. तर इकडं उलट आहे, इकडं इंग्लिशमध्ये आयुष्यमान आहे, आयुष्यमान. तिथं बाण CEAT 11-2-24. तर असा काही आपल्या टायराचा फायनल लुक आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं. तर या कंपनीचं म्हणजे कंपनी फिटेचं टायर उलटे येले. तर इकडून म्हणजे मराठीत नाव आहे, आणि पुढच्या टायराचं बरं इकडून इंग्लिशमध्ये नाव आहे. मागच्या टायराचं इकडून मराठीत नाव आहे आणि इकडून इंग्लिशमध्ये नाव आहे. तर चाबी नसल्यामुळे मी काही त्याला मागं पुढं करू शकत नाही. तर नंतर तर पाहू शकता असा आपल्या ट्रॅक्टरचा फायनल लुक यायला लागला. मला त्याला आनंद व्हायला लागला, कारण की असं इतकं लुक कलरिंग माझ्या हातानं केलं म्हणजे मला आश्चर्य व्हायला लागलं. तर पहा कसा वाटतो कलर. तर काहीच नाही, घरात डबा पडेल होता इथं दरवाजाला, तोच मी इथं वापरला. तर पाहू शकता एक नंबर लुक वाटायला लागला ट्रॅक्टरचा. तर फक्त छत्रीमुळे या हुडमुळे हे व्हायला लागलं, काही दिवसानं आपण हुड बी काढून टाकू. तर पहा असं वाटतं.
तर आभाळ पा मरणाचं झाकाळून आलं. तर अंधार असं वाटू राहिलं की अंधार उडाला, पण नाही. आता फक्त 4 वाजले. तर 4 वाजतात पाहू शकता तुम्ही कवाचं. मी 12 वाजेपासून लागेले. तर आत्ता 4 वाजता माझं काम झालं. इतकं आरामशीर करायला लागलं, कारण की ते जे हे कलर कुणीकडे बी लागे. तर आता ट्रॅक्टरचं काम वगैरे झालं, पेंट वगैरे करून आता. तर कसा वाटला कलर तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोवर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की कलर कसा वाटला. तर बेल जो टायराचे हे करेल तर